विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक वेळेस केवळ बी-एड, सी-ई-टी, टेट आणि सी-टेट अनेक प्रश्न त्यांच्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात नेहमी बोलत आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की शिक्षण ही केवळ सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रियेसोबत ती तत्त्वज्ञानाशी सुद्धा जोडली गेली आहे. तू म्हणाल, सर आज थोडासा वेगळा विषय का घेतला, किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही स्कोर कार्ड कधी येणार, टी-ई-टीचं बाकीचं कधी येणार, किंवा सी-टेटचा रिझल्ट कधी लागणार, या विषया व्यतिरिक्त तुम्ही या विषयावर का बोलतायत सर, असा अनेक प्रश्न मला विचारू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच थोडासा बदल याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं नक्कीच राहणार आहे. त्यामुळे ताबडतोब व्हिडिओच्या बाहेर येऊ नका, ही माझी विनंती. ती यासाठी विद्यार्थी मित्रांनो, की अनेक वेळेस आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वतःला समायोजित कसं करायचं, आपल्या स्वतःला समायोजन स्वरूपामध्ये कसं त्या ठिकाणी फिट बसवायचं, यासारखे अनेक तंत्र आपल्याजवळ नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण नवरश्य किंवा अनेक इतर अवैचारिक गर्तेमध्ये आपण नेहमी जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर हिडिंगमध्ये असं आहे, की ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शाळेमध्ये कधीच शिकवल्या जात नाही. आणि मी त्या ठिकाणी रतन टाटा यांचं, आदरणीय रतन टाटा यांचं मी चित्र दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर हे बी-एड, त्यानंतर हे सगळं सी-ई-टी आणि हे सगळं एज्युकेशनल, आता रतन टाटा कुठून आलेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी जीवन आणि शिक्षण ही फिलॉसॉफीची एक बाजू आहे. त्यामुळे दोन्ही नाण्याच्या एक जर बाजू असेल तर केवळ आपल्याला शिक्षण आपल्याला सोबत धरून चालू शकत नाही. त्यासोबत आपल्याला फिलॉसॉफी आणि तत्वज्ञानाचीही तेवढी गरज आहे. त्यामुळे संदर्भ असा आहे, की एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर जे रतन टाटा आहेत त्यांना आमंत्रित केलं गेलं, आणि त्या भाषणामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली जी आपल्या शैक्षणिक सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला कधीच शिकवली गेली नाही, किंवा कधीच आपण त्याचा विचार केला नाही. कदाचित तेच कारण असतील की महाराष्ट्रामध्ये जेव्हा 10वी किंवा 12वीच्या किंवा मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंगच्या परीक्षा जेव्हा होतात, मुलं आत्महत्या करतात. मुलं एखाद्या आघाताने, एखाद्या संकटाने लगेच मागे फिरतात. कदाचित ही शक्ती त्यांना कुठून येत असेल, की स्वतःला संपवावं किंवा स्वतःला आपण या जगापासून दूर न्यावं. कदाचित काही समायोजित गोष्टी जर साध्य होत असतील, काही समायोजित गोष्टी जर आपल्याला किमान माहीत असतील, तर आपण आपण आणि आपला इगो किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यावर परिणाम करत असतात, कदाचित आपण त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो. याच काही गोष्टींचा संदर्भ मी डॉक्टर रतन टाटा यांच्या या आशयातून आणि या भाषणातून घेतलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी जीवन बदलणं आणि जीवनाची बाजू राखणं हे आपल्या हातामध्ये आहे. बऱ्याच वेळेस आपण छोट्या मोठ्या गोष्टीवरून जेव्हा नाराज होतो किंवा आपण नैराश्यामध्ये, घरत्यामध्ये आपण सापडतो, तेव्हा काही प्रेरणात्मक बाबी आपल्याला नक्कीच असल्या पाहिजे. केवळ असल्या पाहिजे नाही की विद्यार्थी मित्रांनो, की ते आत्मसात केला पाहिजे. कारण का, की अनेक संकट झेलून आणि अनेक संकटांचा सामना करून ज्या उच्च स्थानावर आहेत त्यांना विचारा, त्यांना जाऊन त्यांचे चरित्र वाचा. कदाचित या अनेक संकटांची मालिका त्यांच्या पुढेही अनेकदा फिरली असेल आणि त्या संकटातून ते बाहेर पडले असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सगळ्यात महत्वाच्या, त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या आपण ताबडतोब स्वीकारून त्या आपल्या स्वतःमध्ये समायोजित केल्या पाहिजे. त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या एका शाळेच्या भाषणादरम्यान आपल्याला रतन टाटा यांनी सांगितलेल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या आपण त्याचा अर्थ जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. नंबर 1 जो गोष्ट जी आहे त्यांनी जे सांगितलेले आहे, की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याचं मराठीकरण मी या ठिकाणी करत आहोत. शेवटी तुम्हाला मी त्याचं हिंदीमध्ये जे आहेत मी ते सुद्धा तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जीवनामध्ये ही गोष्ट एक सवय करून घ्या, की जीवन हे सरळ साधं नाही. जीवनामध्ये चढ उतार आहे, आणि जर चढ उताराची जर आपल्याला सवय असेल तर आपण प्रत्येक आघात आणि प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारू शकतो. मात्र ही गोष्ट शाळेमध्ये का शिकवली जात नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे, की त्यांनी असं म्हटलं, की व्यक्ती किंवा लोक तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. बऱ्याच वेळेस काही लोक असे असतात, की काही लोक स्वाभिमानाची पर्वा करत नाही किंवा ते दखल घेत नाही. मात्र तुम्ही असं करा, की तुमचं स्वाभिमानाची जर कोणी दखल घेत नसेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कष्ट करा, आणि ही गोष्ट शाळेमध्ये शिकवली जात नाही, हा सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. तिसरी गोष्ट ही आहे, की म्हणजे एखादं कॉलेज किंवा महाविद्यालय किंवा एखादं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही 5 आकडी जे पगार आहे किंवा जे अमाउंट आहे, तर त्याच्या मागे त्याचा विचार करू नका किंवा त्याच्या मागे पडू नका. त्यांनी म्हटलं असं का, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, की कुणी एका दिवसामध्ये व्हाईस प्रेसिडेंट होत नाही, किंवा एखादा खूप मोठा होत नाही, तर त्याच्या मागे खूप कष्ट त्या ठिकाणी असतात. त्यामुळं आपला जो उद्देश आहे, केवळ 5 आकडी पगार आपल्याला मिळाला तर आपल्याला स्वर्ग खूप आपल्याला मोठा आणि खूप कमी अंतरावर त्या ठिकाणी वाटायला लागतो. मात्र असं नाही विद्यार्थी मित्रांनो, किमान काही गोष्टींचा विचार करा, की तुम्ही अपार मेहनत करा, अपार कष्ट करा, कारण कुणीही एका दिवसामध्ये खूप मोठा होत नाही. ही सुद्धा गोष्ट त्यांनी त्या भाषणादरम्यान सांगितली. त्यांनी असंही म्हटलेलं आहे, की हिंदीमध्ये मी त्याचं वाचतोय, की अभी आपको
अपने शिक्षक सख्त और डरावने लगते होगे, क्योंकि अभी तक आपके जीवन में बॉस नामक प्राणी से पाला नाही पडा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता, ज्या शाळेमध्ये तुम्ही दैनंदिन कार्य करता, त्या शाळेमध्ये शिक्षक असेल किंवा प्राचार्य असेल किंवा इतर गोष्टी असेल, तुम्हाला ते असं खूप भयानक आणि खूप डेंजर व्यक्ती हा आहेत असं वाटत असेल. मात्र विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे, कार्य करणार आहे, कष्ट करणार आहे, तिथं कुणीतरी एक बॉस असतो, तो बॉस तुमच्यावर नेहमी पाळत ठेवत असतो. त्यामुळे त्याचा स्वभाव आणि तो काम करत असणे, करून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती याच्यापेक्षा कितीतरी भिन्न आहे. ही गोष्ट त्यांना ते कदाचित शाळेमध्ये सांगितली गेली पाहिजे. पाचवा ज्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो अतिशय एक महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलं, आपकी गलती सिर्फ तुम्हारी है, आपकी गलती सिर्फ तुम्हारी है, तुम्हारी पराजय सिर्फ तुम्हारी है, किसी को दोष मत दो, गलती से सीखो और आगे बढ़ो. तुम्ही एक विचार करा, त्यांनी असं म्हटलं, तुमची चूक ही तुमची आहे, तुमचा विजय हा तुमचा आहे, तुमचा पराजय हा तुमचा आहे. त्यामुळं तुम्ही कोणाला दोष देऊ नका, दोष देऊ नका, आणि ज्या काही चुका झालेल्या असतील त्या चुकांपासून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण या चुका तुम्हाला शिकवत असतात. आणि हा आभास, ही गोष्ट कदाचित रिअल स्वरूपामध्ये शाळेमध्ये का शिकवली जात नाही, हा त्यांनी त्या भाषण दरम्यान विद्यार्थ्यांसमोर विचार मांडला. 6 क्रमांकाचा जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्हारे माता पिता तुम्हारे जन्म से पहले इतने नीरस और उबाऊ नहीं थे, जितना तुम्हें अभी लग रहा है. तुम्हारे पालन पोषण करने में उन्होंने इतना कष्ट उठाया है कि उनका स्वभाव बदल गया है. तुम्ही असं बरेच वेळेस लहान मुलं किंवा जे मुलं कॉलेज किंवा टीन एजर जे असतात ते नेहमी असा विचार करतात की आपल्या आईवडिलांचा स्वभाव असा कसा आहे, ते काय करतात, ते काय बोलतात, वेगळाच स्वभाव आहे, त्यांना काही कळत नाही, समजत नाही. मात्र विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं लहानपणापासून त्याला मोठं करणं हे काही सोपा खेळ नाही. आणि त्या सोपा खेळ दरम्यान जर आपल्याला आपलं शिक्षण, आपलं आरोग्य, आपलं जेवण खाऊन, आपल्या सगळ्याच गोष्टी त्या जर उभारताना त्यांना जर कष्ट होत असेल, कदाचित त्या कष्ट दरम्यान त्यांचा स्वभावही बदलत असेल, ही सुद्धा गोष्ट शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे. कारण हा अति कोटीचा हा विचार आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या की आपले जे आई वडील असतील, ज्यांनी त्या वयामध्ये त्यांचे जे स्वभाव असतील, तर जबाबदारीने किती झुकले जातात आणि त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतो, ही गोष्ट सुद्धा शाळेमध्ये शिकवली गेली पाहिजे. तरच आई आणि वडील यांचा जो सन्मान आहे तो कदाचित राखला जाऊ शकतो. ही सुद्धा गोष्ट शाळेमध्ये शिकवा, पुस्तकातून शिकवा, हा आग्रह रतन टाटा यांनी त्या भाषणादरम्यान धरलेला आहे. 7 क्रमांकाचा एक भाग आहे त्यांनी जो विचारलेला आहे, सांत्वना पुरस्कार सिर्फ स्कूल में देखने मिलता है, कुछ स्कूलों में तो पास होने तक परीक्षा दी जा सकती है, लेकिन बाहर की दुनिया की नियम अलग है, वह हारने वाले को मौका नहीं मिलता. विद्यार्थी मित्र, किती सुंदर हे वाक्य आहे. त्याने असं म्हटलं आहे की काही पुरस्कार असेल, काही सांत्वन असेल, तर हे शाळेमध्ये पाहायला मिळतं. कुणी हारलं, कुणी जिंकलं तर कुणी पाठीवर हात मारतं, कोणी म्हणतं ठीक आहे उद्या बघू, आज बघू. कुणी नापास झालं तर त्याला हे सांत्वना पुरस्कार, कुणी चांगल्या मार्काने पास झालं तर त्याला पुरस्कार, या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात. पण बाहेरचं जग असं नाही विद्यार्थी मित्रांनो. बाहेर जर तुम्ही हरलात, का हरला हेही विचारलेला त्या ठिकाणी नसतं, आणि जिंकण्यासाठी दुसरी संधीही त्या ठिकाणी नसते. तर ही गोष्ट त्यांना शिकवा, जेणेकरून त्यांना कळेल आणि आपल्याला किती कष्ट आणि किती प्रवास करायचा आहे हा अंदाज त्यांना येईल, असं रतन टाटांनी आपल्या या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, रतन टाटाची ओळख ही काही म्हणजे सूर्याची ओळख करून देण्यासारखं आहे. त्यामुळे रतन टाटा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि या पद्धतीचे विचार, या पद्धतीचे सगळे शैली शाळेमधून मांडले जावीत, हा त्यांचा आग्रह किती योग्य आहे. जेव्हा आपण अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला विदारक पद्धतीने पाहतो तेव्हा आपल्याला याची सहज आठवण येते. 8 नंबरचा क्रमांकाचा एक जे सांगितलेला आहे त्याने असं म्हटलेलं आहे, जीवन में स्कूल के कक्षाएं और वर्ग नहीं होते और वहां महीने भर की छुट्टी नहीं मिलती, आपको सिखाने के लिए कोई समय नहीं देता, यह सब आपको खुद करना होता है. विद्यार्थी मित्रांनो, शाळा आहे तोपर्यंत 4 भिंतीमधल्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र जेव्हा तुम्ही शाळेच्या 4 भिंतीच्या बाहेर जेव्हा पडाल, तेव्हा तिथं शाळा, इयत्ता आणि तुकडी असा काही भाग नसतो. तिथं दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी असाही प्रकार त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी शिकावं लागतं. वेळ असो नसो, वेळ तुम्हाला काढावा लागतो, वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो, तुम्हाला त्या ठिकाणी शिकावं लागतं. कारण तुम्ही स्वतः शिकला तरच तुम्ही त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या जगामध्ये टिकाल, असा त्याचा सरळ साधा अर्थ आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगा, रुजवा, हा सुद्धा त्यांनी आग्रह या निमित्ताने धरलेला आहे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, 9 क्रमांकाची, टीवी का जीवन सही नहीं होता, जीवन टीवी के सीरियल नहीं होते, सही जीवन में आराम नहीं होता, सिर्फ काम और सिर्फ काम होता है. क्योंकि आपने कभी ये विचार किया है, लग्जरी कार, जगुआर, हिमर, बीएमडब्ल्यू, ऑडी, फेरारी का किसी टीवी चैनल पे कोई विज्ञापन क्यों नहीं दिखाया जाता? कारण यह कि उन कार कंपनी वालों को ये पता है कि ऐसी कार खरीदने वाले व्यक्ति टीवी के पास बैठ के सामने बैठने का फालतू समय नहीं होता.
प्रचंड अति उच्च कोटीचा हा विचार आहे. त्यांनी असं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, की टीव्हीवरचं जीवन जे आहे किंवा पडद्यावरचं जीवन जे आहे ते खरं नाहीये आणि जीवनामध्ये टीव्ही सीरियल सारखं काही नसतं. जीवनामध्ये आराम नसतो आणि फक्त आणि काम जीवनामध्ये राहतो. विचार करा, की ऑडी असेल, लक्झरी असेल किंवा फर्स्ट क्लास कारच्या ज्या सीरीज आहे, ह्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत ह्या कधी टीव्हीवर दाखवल्या जात नाही. कारण कंपनीला हे माहिती आहे, की या कंपनीच्या जाहिराती पाहायला जे पाहणारे लोक आहेत त्यांना ह्या जाहिरात पाहणं आणि त्याच्यामध्ये वेळ घालायला म्हणजे त्यांच्याकडे वेळच नाही. त्यामुळं ही कंपनी यासारख्या जाहिरात ज्या आहेत त्या टीव्हीवर करत नाही. तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, फेरारी असेल, ऑडी असेल किंवा BMW असेल, याच्या जाहिराती अत्यंत तुलनेने कमी नाहीच आहे असं आपण म्हणू शकतो. जर इतक्या मोठ्या जाहिराती, इतक्या मोठ्या ब्रँडवाल्या कंपन्या जाहिरात का करत नाही? कारण त्यांचं प्रोडक्ट इतकं अस्सल असतं. तर त्या प्रोडक्ट अस्सल त्याच्यासाठी जाहिरात करावी आणि कुणीतरी ते पाहावं. कारण पाहणारा त्या ऑडी घेणाऱ्याला इतका वेळ नसतो जो ऑडी त्या ठिकाणी घेत असतो ते किंवा लक्झरियस कार त्या ठिकाणी घेत असतो. त्यामुळं कष्टाशिवाय आणि काम करण्याशिवाय पर्याय नाही. कारण खरी जीवनाची आणि टीव्ही सिरियसली ही सत्यता आहे, की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस काम असणं आवश्यक आहे. एक शेवटचा त्यांनी पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे, मुद्दा दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी वेळ देताय, मात्र ही गोष्ट नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. हा मला स्वतःला आशावाद त्या ठिकाणी वाटतो. लगातार पढ़ाई करने वाले और कड़ी मेहनत करने वाले अपने मित्रों को कभी मत चिढ़ाओ। एक समय ऐसा आएगा की उन्हें उनके नीचे काम करना पडेगा. विद्यार्थी मित्रांनो, किती किती महत्त्वपूर्ण हे आहे, की जे विद्यार्थी नेहमी कष्ट करतात, कंटिन्यू अभ्यास करतात आणि जे कंटिन्यू अभ्यास करतात त्यांच्याकडे काय अरे खूप अभ्यासवाला झाला, खूप पुस्तकी किडा झाला. वेगवेगळे संबोधन त्या ठिकाणी लावले जातात आणि चिडवलं जातं. मात्र एक गोष्ट त्यांनी विचारलेली आहे, की आपले जे मित्र असतील ते प्रचंड मेहनत करतात, प्रचंड अभ्यास करतात, सतत वाचत राहतात. तर त्यांना चिडू नका. कारण तो काळ लांब नाही विद्यार्थी मित्रांनो, की कदाचित त्यांच्या हाताखाली तुम्हाला काम करता येऊ शकतो. हे गोष्टी त्यांना शिकवा. ह्या 10 गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, जे रतन टाटा यांनी आपल्या भाषणादरम्यान त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. विचार करा, आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण बीएडची परीक्षा, आपण प्रवेश परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर टीईटी दिलेली आहे, सीटेट दिलेली आहे, टीईटीचे स्कोर कार्ड आहे. अनेक संकट डॉक्युमेंटचे आपल्या समोर आहे. आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही किंवा इतर अनेक ज्या आपल्याला आपल्या हक्काने आपण अधिकाराने आणि सहजतेने करू शकतो त्या समस्या घेऊन आपण प्रचंड त्या ठिकाणी टेन्शनमध्ये आणि एक प्रकारे तणावामध्ये असतो. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, की ह्या सगळ्या ताणतणावामध्ये हे का शिकवलं गेलं नाही? कारण तुम्हाला हे ताणतणावाचं समायोजन कसं करावं हे कधी आपल्याला शिकवलं गेलं नाही. रतन टाटाने खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहे, की एक गोष्ट लक्षात घ्या, की जीवनामध्ये चढ उतार आहे. त्यामुळे सतत काम करणं आणि काम करत राहणं आणि यशाकडे जाणं याच्यापेक्षा दुसरा पर्याय असू शकत नाही. सीरियल फक्त टीव्हीमध्ये असतात, जीवनामध्ये सीरियल नसतो. आभासी जग फक्त पडद्यावर असू शकतं, आपल्या वास्तव जीवनामध्ये असू शकत नाही. त्यामुळं कष्ट आणि ध्येय धोरणं आपण जर व्यवस्थित राखली आणि आपल्या स्वतःमध्ये आपण काही समायोजन साधलं तर कोणतंही संकट, कोणतीही आपत्ती आपल्याला विचलित करू शकत नाही. कारण केवळ शिक्षण घेणं, बीएड घेणं हे काही जीवनाचं ध्येय असू शकत नाही. त्याच्या पलीकडे खूप काही आहे. फक्त असण्याचा आणि करण्याचा जज्बा जो आहे, हिंमत जर आपल्यामध्ये असेल तर आपण जग बदलू शकतो. फक्त एवढा कॉन्फिडन्स तुम्ही जर घेतला तर येणाऱ्या अनेक समस्या ज्या आहेत ज्या जीवनातल्या त्या आपण पार करू शकतो. कारण संकट आली तर खरं यशाला अर्थ आहे, नाहीतर यश सहज मिळालं तर त्याची किंमत नसते. एवढे तेही तितकंच खरं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं अपार मेहनत करा, कष्ट करा आणि जीवनातील यश मिळवा. येणाऱ्या अनेक परीक्षा, अनेक संदर्भ, अनेक आव्हाने आपल्या समोर आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहेत ते तुम्ही पार करून पुढे जा, एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, की नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही जर कॉमेंट्स असतील या संदर्भात, काही आपलं बोलणं असेल किंवा काही चर्चा असेल तर नक्कीच कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचे मत जे आहेत ते नोंदवू शकता. खाली एक बेल आयकॉन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर या संदर्भात तुम्हाला काही अपडेट ताबडतोब हवी असतील तर तो बेल आयकॉन जो आहे तो ऑन ठेवा. चला तर जाता जाता पुन्हा एकदा असाच प्रकारचा एक व्हिडिओ इन्स्पिरेशनल जे आहे, तुम्हाला प्रेरणा देणारी बाजू जी आहे ती मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.